तर गेलताना तुमचा पण भाऊ गिटार घ्यासाठी थांबा मजा नाही, ब्लॉग पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सर्वात पहिले तयारी वगैरे करून निघलो कॉलनी जावासाठी. तिथे पोहोचून गाडीत चाबी वगैरे घेऊन घेतली आणि सरळ गेलो गाडीकडे. आणि सर्वात पहिले मी क्रेटामध्ये बसलो होतो तेव्हा मला माहित पण नव्हतं ही चालू कशी होती. बाद में मेरी दिमाग की बत्ती जली आणि तेव्हा मला माहित झालेली पुश बटन आहे. मग कचकन दिली, बटन दाबून निघलो रस्त्यानं. सर्वात पहिले भालर मध्ये थांबून हवा चेक करून हवा वगैरे चेक करून घेतली आणि सरळ पोहोचलो वणीच्या रेल्वे गेट मध्ये. आणि इतिहास साक्षी आहे तर भूगोल कोणा तुम्ही सांगून द्या. आणि मी तुम लोगों को सांग्या नाही, मी जातो संतर सिटी मध्ये. तर सर्वात पहिले जाम मध्ये पोहोचून नाश्ता हेपल दिया. नाश्ता खाऊन तिथून निघलो आणि सरळ पकडला एमआयडीसी आणि दिवसभर मित्रांसोबत कुत्र्यावर हिंडून संध्याकाळी झोपताना करिअरचं टेन्शन येते. असं तुमच्या सोबत होते का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. थोड्या वेळानं पोहोचलो नागपूरमध्ये आणि माझ्या दिमागची बत्ती येतं का करतो ते काही समजलंच नाही. गेलो सोनटक्के म्युझिकल केंद्रामध्ये, कारण यांना पियानो घ्यायचा होता. एकदा म्युझिक ऐकून घ्या तुम्ही पण. टाना ना 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 ना. मग उन लोगों ने ये वाला पियानो डिसाइड करके डाल दिया गाडी में. मग तिथून सरळ निघलो, पोहोचलो 150 टायर मध्ये. भाऊनं जॅकअप करून पटकन टायर खोलून टाकला आणि सटकन टाकून पण दिला. मग मी विचार केला ज्याचं नाही कोणी त्यानं जावं वनी. मग पकडला वनीचा रस्ता. थोड्या दूर जाऊन एक 90 मारून घेतली कारण झोप नाही लागली पाहिजे. नंतर चाय पिऊन रस्त्याने लागलो होतो तेवढ्यात मला हे ट्रक दिसलं. या ट्रकात माल होता का मला ट्रक होतो हे काही समजतच नव्हतं मला. समजलं का तुले? ट्रक वाले म्हणते यायले. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तवरीक साठी बाय बाय. आणि बुकिंग वगैरे राहाल तर सांगत जा बरं मला.